या घाटल्याच्या परिसरामध्ये दत्त जयंतीच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी आलो आणि आज मोठ्या उत्साहामध्ये या दत्त जयंतीचा उत्सव सगळ्या ठिकाणी साजरा होतो आहे। मला या ठिकाणी खूप आनंद वाटतो आहे की ज्या ठिकाणी या उत्सव साजरा होत असताना हा माझा एकमेव विभाग असा मी म्हणेन घाटला की याच्यामध्ये जे उत्सव येतात ना ते एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात ते मला वाटत ना की इतर ठिकाणी त्याचे एवढे मोठे उत्सव एकाच विभागात साजरे होत असतील। एवढे ह्या विभागामध्ये उत्सव साजरे केले जातात। दत्त जयंती असू द्या, हनुमान जयंती असू द्या, जेवढे महोत्सव आहेत ना एवढे महोत्सव एवढे एकजुटीने ह्या विभागातील लोक एकत्र येऊन करतात आणि याच्यामध्ये सगळं तरुण वर्ग आहेत, महिला वर्ग आहेत, फार मोठ्या प्रमाणात या उत्सवाला साजरा करत असतात। त्याच्यामध्ये आमची जी हिंदूची परंपरा आहे, जे हिंदूंचा सण आहे त्याची परंपरा टिकवण्यासाठी हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी हा उत्सव साजरा करतात। या उत्सवाचे आमचे मित्र संतोष भानुसे आहेत, ते आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी हा उत्सव साजरा करतात। सालाभरमध्ये आम्हाला या ठिकाणी बोलवतात, आदर सत्कार करतात। या सर्व मंडळांचा मी त्या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि या विभागामध्ये अनेक उत्सव साजरा करत असताना आमचे मित्र माऊली थोरवे नव्यानं या विभागाचे अध्यक्ष झालेत मनसेचे, सातत्यानं सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। एक राजकीय दृष्टिकोन न बघता एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून सातत्यानं सगळ्या कामामध्ये सहभागी होतात। असेच आम्ही सर्व एकत्र मिळून या उत्सवामध्ये सतत सहभागी होऊ आणि मंडळाला जी काही मदत लागेल ती करत राहू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। आज दत्त जयंतीनिमित्त सर्व चेंबूरमधील नागरिकांना खूप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खूप शुभेच्छा देतो। आज श्री दत्त सेवा मंडळाच्या वतीने या घाटल्यामध्ये या दत्त जयंतीच्या उत्सवाचं एक आयोजन केलेलं आहे आणि घाटला म्हणलं तर हे घाटला गाव धार्मिक परंपरेने जेही उत्सव असतात ते सर्व उत्सव या ठिकाणी साजरे होत असतात। आषाढी एकादशी असेल, साईबाबांची असेल, एकविरीचा असेल, दत्त जयंती असेल किंवा कला क्रीडा सांस्कृतिक अशा प्रत्येक ह्याच्यात हे घाटला गाव आणि तिथले कार्यकर्ते हे अग्रेसर असतात। आणि चेंबूरमध्ये अतिशय एक चांगली परंपरा आहे, म्हणजे प्रत्येक उत्सव साजरा करत असताना एक राजकीय मंडळी आपलं सर्व राजकीय पक्ष बाजूला ठेवून या उत्सवामध्ये सण साजरे करण्यासाठी भाग घेतात। समाजाची सेवा घडत राहो अशी मी आजच्या चरणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। दत्त सेवा मंडळाच्या वतीने घाटल्यामध्ये हा दत्त जयंतीचा उत्सव साजरी केलेला आहे। या साजरी करताना संतोष भानुसे यांनी व त्यांचे सगळे मंडळ ही दत्त जयंती साजरी करतात। सालाबदाप्रमाणे ना ही जयंती प्रत्येक वर्षी साजरी केली जाते व चांगल्या उत्साहाने ह्या जयंतीचं आयोजन केलेलं जातं। या आयोजनामध्ये ना आम्हाला सर्वांना बोलवलं जातं। इथे कोणत्याही पक्षाचे कोणतेही भेदभाव नसतात आणि त्या पद्धतीने ना हा कार्यक्रम खूप छान आणि चांगल्या पद्धतीने साजरी केला जातो। आज आम्ही ना सर्वजण त्यांच्या दत्त सेवा मंडळांना शुभेच्छा देतो व असेच आहे ना त्यांनी हे कार्यक्रम घेत राहावे हीच सदिच्छा। दत्त जयंती उत्सव, या दत्त जयंती उत्सवाचं हे 44वे वर्ष आहे। 1979ची स्थापना आहे आणि तो माझा जन्मदिवसही आहे। अत्यंत जागृत देवस्थान आहे आणि छोटंसं मंदिर होतं, त्याचं आज 2019ला मोठ्या इमारतीत रूपांतर होऊन आज इथं खूप मोठं मंदिर उभं राहिलेलं आहे। हा सर्व लहान थोरांच्या आशीर्वादामुळे घडत असतं आणि 2019चा जो जीर्णोद्धार आहे ते माझे सर्व मित्र, सहकारी मित्र आणि सर्व राजकीय पक्ष या सर्वांच्या सहकार्यामुळं मी 2019चा हा जीर्णोद्धार सुवर्णरूपी करू शकलो। आणि तुम्ही बघताय दत्त जयंती उत्सव खूप चांगल्या पद्धतीने, खूप जोशात आणि खूप उत्साहात पार पडत आहे। आज आपल्या या उत्सवाला आणखीन आनंदी करण्यासाठी आरेवाडीवरून धनगरी कैपत नृत्य आलेले आहेत। आपल्या या महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे। कारण या मोबाईलच्या आणि इथे आपला मौल्यवान वेळ काढून सर्व राजकीय नेते इथं भेट देण्यासाठी आले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातून सर्व वर्ग आलेला आहे आणि हा वर्ग इथं कामानिमित्त पोटाची खळगी भरत असताना एक परमार्थिक क्षेत्रामध्ये एक मोठं काम आहे। घाटला, खारदेव नगर ह्या परिसरामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी आज उदरनिर्वाहासाठी येऊन आज देवाची कास ते सोडत नाहीत। आज दत्त जयंतीनिमित्त या लोकांनी आज गेल्या 44 वर्षापासून आज हे अविरात हे दत्त जयंती साजरी करतात। सालाबादप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या उत्साहामध्ये दत्त जयंतीचा कार्यक्रम उत्साह साजरा केला
आणि या उत्साहाचं नियोजन सन्माननीय संतोषजी भानवसे आणि त्यांचे सर्व सहकारी, इथले सर्व रहिवासी, हे तर काय म्हणजे सगळे कष्टाळू लोक आहेत आणि ह्या लोकांनी कष्ट करत करत एक मनाला एक मी विद्या तामखडे आज गाठला येथे दत्त मंदिर दत्त जयंतीनिमित्त आम्ही इथे आलेलो आहे. तर ह्या मंदिराला जवळजवळ 44 वर्ष झाले आणि एक सामाजिक बांधिलकी जपत इथले सर्व मिळून घोळामेळाने हा कार्यक्रम पार पाडतात. त्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.